द इन्फिनिटिव्ज. इन्फिनिटिव्ह म्हणजेच टू आणि क्रियापदाचे पहिले रूप. कोणत्याही क्रियापदाच्या मूळ रूपापूर्वी टू वापरल्यास त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. उदाहरणार्थ, ही लाइक्स टू प्ले या वाक्यात टू प्ले हे इन्फिनिटिव्ह आहे, कारण प्ले या मूळ क्रियापदाच्या पूर्वी टू चा वापर केलेला आहे. टू रीड, टू डान्स, टू प्ले, टू स्विम, टू लर्न असे शब्द की ज्यामध्ये मूळ क्रियापदाच्या पूर्वी टू आलेला आहे, ही सर्व इन्फिनिटिव्हची उदाहरणे आहेत. इन्फिनिटिव्ह मध्ये मुख्य क्रियापदाच्या अगोदर टू जोडलेला असतो व त्यामध्ये काळ, पुरुष किंवा वचनानुसार बदल होत नाही. उदाहरणार्थ, आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स या वाक्यामध्ये टू बाय हे इन्फिनिटिव्ह आहे. आता परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात ते पाहूया. SSC बोर्ड परीक्षा मार्च 2022 मध्ये पुढील प्रश्न आला होता. आय चूज टू इग्नोर द कमोशन, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. प्रश्नातील सूचनेनुसार आपल्याला इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करायचे आहे. प्रथम वाक्य पुन्हा लिहून त्यामध्ये इन्फिनिटिव्ह ओळखावं लागेल. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि क्रियापदाचे पहिले रूप. त्यानुसार इग्नोर या क्रियापदापूर्वी टू आला आहे, म्हणून या वाक्यात टू इग्नोर हे इन्फिनिटिव्ह आहे, म्हणून टू इग्नोरला अंडरलाईन करावी लागेल. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, पिक आउट द इन्फिनिटिव्ह या मार्च 2023च्या वाक्यामध्ये आपल्याला इन्फिनिटिव्ह शोधायचे आहे. त्यासाठी आपल्याला टू आणि क्रियापदाचे पहिले रूप शोधावे लागेल. यानुसार या वाक्यामध्ये टू डू हे इन्फिनिटिव्ह आहे. He was forced to kill his friends and family. Rewrite the sentence and underline the infinitive. या वाक्यामध्ये आपल्याला वाक्य पुन्हा लिहून इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करायचे आहे. या वाक्यात टू किल हे इन्फिनिटिव्ह आहे, म्हणून आपल्याला वाक्य पुन्हा लिहून टू किलला अंडरलाईन करावे लागेल. टू वॉक इज द बेस्ट एक्सरसाइज या वाक्यामध्ये टू वॉक हे सब्जेक्ट म्हणून आलेले आहे, तर यू हॅव टू वेट फॉर मी या वाक्यामध्ये टू वेट हे इन्फिनिटिव्ह ऑब्जेक्ट म्हणून आलेले आहे. द जेरंड. जेरंड म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडून त्याचा वापर नाम म्हणजेच नाउन म्हणून केल्यास त्याला जेरंड म्हणतात. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज या वाक्यात स्विम या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडून स्विमिंगचा उपयोग नाम म्हणून करण्यात आला आहे, म्हणून स्विमिंग हे या वाक्यात जेरंड आहे. रीडिंग, डान्सिंग, स्विमिंग, लर्निंग, कुकिंग असे शब्द जेरंड म्हणून वापरले जातात. जेरंडमध्ये मुख्य क्रियापदानंतर आयएनजी प्रत्यय जोडलेला असतो व त्यामध्ये काळ, पुरुष किंवा वचनानुसार कोणताही बदल होत नाही. उदाहरणार्थ, आय लाईक रीडिंग अ स्टोरी बुक या वाक्यामध्ये रीडिंग हे जेरंड आहे. रीडिंग इज माय हॉबी या वाक्यामध्ये रीडिंग हे जेरंड सब्जेक्ट म्हणून आलेले आहे, तर शी लाईक्स कुकिंग या वाक्यामध्ये कुकिंग हे जेरंड ऑब्जेक्ट म्हणून आलेले आहे. जेरंड आणि इन्फिनिटिव्ह यांना स्वतःचा काळ नसतो, त्यांचा एकमेकांच्या जागी वापर करता येतो. ही स्टार्टेड टू डान्स, रिप्लेस द इन्फिनिटिव्ह विथ जेरंड या वाक्यात टू डान्स हे इन्फिनिटिव्ह आहे, त्याच्या जागेवर आपल्याला जेरंड लिहायचे आहे. जेरंड म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, म्हणून डान्स या क्रियापदा अगोदरचा टू काढून टाकावा लागेल व डान्सला आयएनजी प्रत्यय जोडावा लागेल, म्हणजेच टू डान्स ऐवजी डान्सिंग लिहावं लागेल. अशा प्रकारे ही स्टार्टेड डान्सिंग असे वाक्य तयार होईल.